Hello guys, welcome to you in the second part of the numbers of noun today. Actually, what are the numbers of noun? How we can change them? We have learned in our first part. Those who were not attended that, so please visit the video before it and know them all. Today we are going to discuss on the numbers of noun. This one is a second part. क्यों जरूरत पड़ती है नंबर्स ऑफ नाउन्स को सेकंड पार्ट में देखने की, है ना? जरा सा सवाल तो यही बनेगा ना, है ना? म्हणजे कसं म्हणता येईल मला की प्रश्न पडतो ना आपल्याला की अरे बाप, नंबर्स ऑफ नाउन इतकं मोठं आहे की ज्याला सेकंड पार्टची गरज पडली. यासाठी गरज पडली की फर्स्ट पार्ट मध्ये आपण सफिक्सेस जोडून त्यांना त्यांच्या प्लुरल फॉर्म मध्ये कसं आणायचं ते पाहिलं होतं. आता इथे आपल्याला सफिक्सेस जोडायचे आहेत, पण त्याच्या आणखी काही पद्धती आहेत का? कारण नाउन हा विषय इंग्लिशमध्ये थोडासा व्हास्ट आहे आणि जी गोष्ट व्हास्ट असते त्याला थोडासा जास्त विचार करावा लागतो आणि म्हणून मग आपण त्याच्या सेकंड पार्ट मध्ये आलो आहे. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या बरं का, दिस इज वेरी इंपॉर्टंट, क्योंकि जो बात सबको आती है उसी पर सवाल नहीं होते हैं. जो बात एक्सेप्शनली किसी को आती है उसके ऊपर ज्यादा के सवाल होते हैं. म्हणजे तुमचं कन्फ्युजन जिथे जास्त असेल तिथे तुम्हाला प्रश्न विचारले जातात तुमच्या परीक्षांमध्ये. मोर कन्फ्युजन, मोर क्वेश्चन्स, अँड मोर क्वेश्चन्स are having their more answers also. To find out these answers, we are going to start our today's lecture. Other than suffixes, some of the next points are also important to remember for numbers of noun. याचा अर्थ तुम्हाला सर्वांना माहिती असेल की फक्त सफिक्सेस जोडल्याने सिंग्युलर नाउन प्लुरल नाउन मध्ये चेंज होत नाही, किंवा ते सफिक्सेस काढल्याने त्याचं प्लुरल नाउन सिंग्युलर नाउन मध्ये चेंज होत नाही. तर काही आणखी महत्वाच्या गोष्टी आहेत, काही आणखी महत्वाचे मुद्दे आहेत. ती सगळी मुद्दे आपण आज डिस्कस करणार आहोत. काही महत्वाची मुद्दे कशासाठी? नंबर्स ऑफ नाउन साठी. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. चला आपण या पुढच्या गोष्टींकडे जाऊया, त्या सगळ्या इम्पॉर्टंट पॉइंट्स कडे जाऊया जी तुम्हाला आज लक्षात घ्यायची आहेत त्यांच्याकडे. तर आपल्या प्रवासाला सुरू करण्यापूर्वी पुन्हा एक वेळा तुम्हाला अशी विनंती करतो की ज्यांना नोट्स काढायच्या आहेत ना त्यांनी नोट्स देखील काढा. तसा व्हिडिओ तुमच्या सबुतीला आहेच, तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट्स देखील घेऊ शकता. पण मला असं म्हणायचंय की दोज हु आर द स्टुडंट्स बाय हार्ट, they have to take their notebooks and try to write down the points and make your own notes for your study. Let's go for it. The first point I'm going to discuss with you, and the first point is what to do with compound nouns to change them from singular to plural. Compound noun अगर आपके हैं तो compound nouns को सिंगुलर से प्लूरल जाने के लिए क्या करना होगा? सबसे पहली बात यह है कि कंपाउंड नाउन्स क्या होते हैं. कंपाउंड नाउन्स विच इज मेड अप ऑफ 2 or 3 नाउन्स. संयुक्त शब्द म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त शब्दांचा मिळून तयार झालेला शब्द असतो. आता त्याला त्याच्या एकवचनातून अनेक वचनात जाताना काय करायचंय तर बघूया. पहिला पॉइंट आजचा, ऍड सफिक्स यस टू सेकंड नाउन. संयुक्त शब्द आहे, 2 पेक्षा जास्त शब्दांचा तयार झालाय म्हणून त्याच्या दुसऱ्या शब्दाला आपण यस जोडायचा आहे. जर त्याला अनेक वचनात बदलायचा असेल तर काय करायचं? पुन्हा एकदा हा यस सफिक्स त्याच्या सेकंड नाउनला जोडायचा आहे. जॉइन दिस सफिक्स एज टू द सेकंड नाउन. ऍड दिस सफिक्स एज टू द सेकंड नाउन. फॉर एक्झाम्पल, स्टोरी बुक. Story is the first word, second word is book here. First is story noun, second noun is book, and in joining with this two, it's a form of this formation of a compound noun, that is storybook. But to pluralize this storybook, we just have to add this yes to the next one.
द लास्ट वन टू द सेकंड वन. या संयुक्त नामात आलेल्या या दुसऱ्या शब्दाला आपल्याला यस जोडायचं आहे त्याचं अनेक वचन करताना. देखिए क्लासमेट दो वर्ड्स है, तो मेट हो गया दूसरा वर्ड और उसके अंत में हमें जोड़ना है एस, तो हो गया क्लासमेट्स. न्यूज रीडर्स उसी तरह से, कीपैड्स भी उसी तरह से, बॉयफ्रेंड्स भी उसी तरह से. ये हमारे एग्जाम्पल्स है जो हमारे कंपाउंड नाउन को यस जोड़ने से प्लूरल में चेंज हो जाते हैं. कुछ इस तरह के भी है जो डिफरेंट है. सम ऑफ द डिफरेंट कंपाउंड नाउन्स एंड देयर प्लूरल फॉर्म्स. कौन से है वो, उनके प्लूरल फॉर्म्स क्या है, चलिए देखते हैं. उनको भी हमें ऐसे ही ऐड करना है, लेकिन कहाँ करना है, तो लास्ट जो आएगा उसको करना है. यस ऐड करना है. फिर से एक बार बोल रहा हूं, यस ऐड करना है. किसको करना है, जो लास्ट में आएगा उसको करना है. जो शेवटी येईल ना या संयुक्त नामांमध्ये त्याला यस जोडून त्याचं अनेक वचन करायचं आहे. बघा उदाहरणांमध्ये पिक मी अप हा 3 शब्दांचा मिळून तयार झालेला एक संयुक्त शब्द आहे. हियर आर 3 वर्ड्स. यू कैन फाइंड आउट. द फर्स्ट वन इज पिक, सेकंड वन इज मी, देन थर्ड वन इज अप. What you have to do to pluralize it? Join this yes, add this yes to the last. For example, here ups को जोड़ दिया, pick को नहीं. up को जोड़ दिया है yes. So picks me up. Second example देखिए, touch me not. not को yes जोड़ दिया, touch me not हो गया. kiss me quick. quick को जोड़ दिया तो quicks होता है, तो पूरा कैसे होगा, kiss me quicks. Then forget me not. not को yes जोड़ दिया तो forget me nots होता है. ये होते हैं इनके प्लूरल फॉर्म्स और इनको हमें अच्छी तरह से ख्याल में रखना होगा. पूर्णपणे लक्ष देऊन तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. कुठेच चुकायचं नाही. अदरवाइज पहिल्या शब्दाला जर जोडला तर तो शब्द चुकीचा होऊन जाईल. सम कंपाउंड नाउन्स अँड देअर प्लुरल फॉर्म्स. काही अशा प्रकारची कंपाउंड नाउन्स आणि त्यांची संयुक्त शब्दांची इथे अनेक वचने दिल्या गेलेली आहेत. मी आधी बोललो होतो की यस तुम्हाला पहिल्याला जोडता येईल का, हो या नियमामध्ये तो जोडता येईल बरं का. हा कुणाला जोडायचा, तर हा पहिल्या नाउनला जोडायचा. या पहिल्या नाउनला जोडण्यासाठी या पद्धतीची तुमच्याकडे नाउन्स असणे गरजेची आहेत. त्यांनाच तुम्ही फर्स्ट वर्डला यस जोड़न अनेक वचने करू शकता. त्याच्या पहिल्या शब्दाला उनके फर्स्ट वर्ड को ही आप यस जोड़ के उनको प्लूरल फॉर्म में चेंज कर सकते हैं. लेकिन ये वर्ड जो है वो कुछ इस तरह से चाहिए. जैसे एग्जाम्पल में बताया गया है कि फादर इन लॉ. फादर इन लॉ को हम जब प्लूरल में चेंज करेंगे तो वो फादर्स इन लॉ हो जाएगा. पहला फादर है तो फादर यस हमने फादर को जोड़ दिया तो फादर्स इन लॉ हो गया. मदर इन लॉ, दूसरा एग्जाम्पल मदर फर्स्ट है तो मदर को यस जोड़ दिया मदर्स इन लॉ. तीसरा कमांडर इन चीफ है, कमांडर को यस जोड़ दिया कमांडर्स इन चीफ हो गया. कोट ऑफ मेल है तो कोट्स ऑफ मेल ये उसका प्लूरल फॉर्म है. और पासर्स बाय दो ही वर्ड से बना हुआ कंपाउंड वर्ड है, लेकिन ये हम फर्स्ट को जोड़ते हैं तो ये बन गया पासर्स बाय. इस तरह से कुछ एग्जांपल्स है ये सबके. अब हम ये देखते हैं कि here are some nouns to pluralize them we have to change their vowel a into vowel e. अभी यहाँ पर कोई सफिक्सेस लगाना नहीं है भाइयों आपको. यहाँ पर आपका वॉवल ए जो है वो वॉवल ई में चेंज करना है. फिर से एक बार बताता हूँ. Here are some nouns to pluralize them we have to change their vowels a vowel into e. वॉवल ए ला तुम्हाला वॉवल ई मध्ये बदलायचं आहे. जेव्हा या पद्धतीच्या नाउन्सचा तुम्ही काय कराल, अनेक वचन कराल तेव्हा. बघा कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत. जसं मॅन आहे तर तुम्हाला मॅनला यस जोडून अनेक वचन नाही करता येणार. लक्षात घ्यायचं आहे. इथे तुम्हाला कळेल की आपला हा जो ए आहे हा ए आपल्याला ई मध्ये चेंज करायचा आहे. वॉवल आहे ए हा ई मध्ये चेंज करायचा आहे, मग तो अनेक वचन होतो. जसं वुमेन आहे वुमेन होईल. जसा फिशरमॅन आहे फिशरमेन होईल. 4 वुमेन आहे 4 विमेन असं होईल. जेंटलमॅन आहे जेंटलमेन असं होईल. चेअरमॅन आहे चेअरमेन असं होईल. हा ई तुम्हाला ई मध्ये बदलावा लागेल. व्हॉट वी हॅव टू डू, जस्ट चेंज दिस ए इनटू ई टू प्लुरलाइज दिस टाइप ऑफ वर्ड्स. These are the examples here.
And what are the next? Let's go for them. So, very good. Here are some exceptionals. बहुत अच्छे से आपको इनको ख्याल में रखना है कि here are again some nouns and these are exceptionals. To pluralize them, we have to change their vowel oo into vowel ee. त्यांना अनेक वचनी करायचं असेल तर त्यांचं डबल ओ डबल ई मध्ये चेंज करून तुम्हाला त्याचं प्लुरल करता येईल. बघा उदाहरण टूथ. बघा टूथ मध्ये काय आहे, डबल ओ आलाय, टीच्या नंतर आला डबल ओ. हा डबल ओ तुम्हाला डबल ई मध्ये चेंज करायचा आहे, लगेच तो काय होईल, टीथ, आणि मग टीथ झालं त्याचं अनेक वचन. बघा दूसरा एग्जाम्पल, ये सेकंड एग्जाम्पल में देखिए आप, डबल ओ आ गया फुट में, इनको डबल ओ को हमने डबल ई कर दिया तो ये फिट हो गया. तीसरा डबल ओ क्रूज में आ गया तो हमने वापस उसको डबल ई कर दिया तो वो गिज हो गया. ये कुछ एक्सेप्शनल्स है, इनको पूछा जाता है, इनको ख्याल में रखिए. ये एक्सेप्शनल्स आहेत, मी तुम्हाला आधीच सांगितलंय की एक्सेप्शनल जिथे जास्त कन्फ्युजन तिथे जास्त प्रश्न, आणि जिथे जास्त प्रश्न तिथे जास्त उत्तर आहेतच आहेत. ही एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर आपल्याला पुढच्या मार्गाकडे जाता येईल. वाय ज्या शब्दांच्या शेवटी येतो ना, त्या वाय शेवटी येणाऱ्या शब्दांचं अनेक वचन करण्यासाठी दोन रूल्स आहेत. देयर आर टू रूल्स ऑफ वाय. व्हॉट इज द फर्स्ट रूल? लेट्स गो फॉर इट. व्हेन nouns ending in y preceded a consonant, form its plural by changing y into I and add es to singular. एक वचनी नाउन आहे ज्याचा शेवट वाय ने होतो. वाय ने शेवट होण्याच्या अगोदर एक कंसोनेंट आलेला असतो. एक कंसोनेंट वाई के पहले आता है और वो उसका प्लूरल फॉर्म चेंज करने से हमें मजबूर कर देता है. वाई आता है, वाई के पहले क्या आता है, एक कंसोनेंट आता है. कंसोनेंट प्रेसाइडेड एंड कंसोनेंट प्रेसिडेड बाय वाई. ओके, सो क्या करना पड़ेगा, तो वाई को आई में चेंज करना पड़ेगा और उसको ईएस लगा देना पड़ेगा. कुछ एग्जाम्पल्स यहां पर दिखते हैं हमें. फॉर एग्जाम्पल सिटी है, CITY ये स्पेलिंग है, और सिटी के स्पेलिंग में Y लास्ट में आता है, उसके पहले T आता है, तो T कंसोनेंट है. तो हमने क्या कहा था, ये Y को I में चेंज करना है, Y को I में चेंज करना है और उसको ES लगाना है. यस, तो Y को हमने I चेंज कर दिया और उसको ES लगा दिया तो सिटीज हो गया. CITY यस सिंपली ऐसे नहीं है, क्या करना है, CITY वाई का चेंज आई में और उसको लगा दिया ES. एग्जाम्पल देखिए, स्टडी वाई है, उसके पहले डी है, डी हमारा कंसोनेंट है तो स्टडीज हो गया. लाइब्रेरी वाई से एंड होता है, आर आ गया, वाई का हमने आई कर दिया और उसको ES लगा दिया, लाइब्रेरीज. लेडीज भी उसी तरह से है, फ्लाइज भी उसी तरह से है. और हम बात कर रहे थे कि सीधा सीधा वाई आ गया उसको ES लगता है क्या, तो ये उसी के लिए तो दूसरा रूल हम देखने जा रहे हैं ना. ये एग्जाम्पल्स ये रूल के हैं. और दूसरा रूल क्या बयान करता है, देखो कि आपको कुछ भी चेंज करना नहीं है. अगर वाई के पहले वॉवल आता है, वाई के पहले क्या आता है, वॉवल आता है. कंसोनेंट आता है तो वाई का आई करना है, लेकिन कंसोनेंट नहीं आता है, वॉवल आता है. वाईच्या अगोदर तुम्हाला काय येत असेल, एक वॉवल येत असेल म्हणजे स्वर येत असेल तर काय करायचं, तर तुम्हाला तसंच ठेवायचं, त्याला फक्त यस जोडायचं. बरोबर. बघूया काय म्हणतो हा रूल. व्हेन नाउन्स एंडिंग इन वाय preceded a vowel, form its plural by adding yes to singular. पुन्हा एक वेळा बघा, आता कन्सोनंट येणार नाही त्या वायच्या अगोदर, आता वॉवल येईल, आणि वॉवल आला की तुम्हाला त्याला फक्त यस जोडायचा आहे. या उदाहरणांमध्ये ते तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. यसे आहे, ए आला वायच्या अगोदर, तो वायच्या अगोदर येणारा ए जो आहे तो वॉवल आहे, तो स्वर आहे, म्हणून त्याला फक्त यस जोडायचं आणि अनेक वचन करायचं. एसेज, रेज, डेज, कीज, मंकीज है ना. IES असा नाही होणार कारण कन्सर्न नाही ना वायच्या अगोदर, तो असला तर आपल्याला आय करायचं त्याचा आणि मग त्याला ES जोडायचं. इथे मात्र तसं करायचं नाही, म्हणून हा दुसरा रूल देखील तुम्ही लक्षात ठेवा.
आता ही या एक्झाम्पल्स मध्ये आपण आलो होतो, बायची 2 रूल्स पाहिली होती. याच्यानंतर काही पॉइंट्स आहेत का? हो आहेतच बघा. हा काय पॉइंट सांगतो आपल्याला? नाउन्स एंडिंग इन डबल व्हावल. आपण एंडवरच फोकस करतोय सुरुवातीपासून. वी आर फोकसिंग ऑन द एंड हिअर to pluralize the noun form, that's singular to plural forms. Nouns ending in double vowels form their plurals by adding s to the singular. noun से होता है तो कुछ एग्जाम्पल्स है, देखिए zoo, डबल ओ आ गया, इसका मतलब डबल वावल आ गया, डबल वावल आ गया, अंत में आ गया, एंड में आ गया, तो उसको यस लगा दिया, जूस हो गया. कक्कू, कक्कूज, ट्री, ट्रीज, स्टूडियो, आई ओ 2 वावल्स है, उसको यस लगा दिया, स्टूडियोज हो गया. पोलियो, पोलियोज. ये कुछ एग्जाम्पल्स है ये रूल के, जहां हमें 2 वॉवल्स एंड में आते हैं तो सिर्फ यस लगाना है. फक्त यस लावायचा आहे जर एखाद्या शब्दाच्या शेवटी, एखाद्या नाउनच्या शेवटी डबल वॉवल आला असेल तर. पुढच्या रूल मध्ये काय आहे तर इथे काही शब्द असे आहेत, इथे काही नाउन्स असे आहेत की हॅव्हिंग देअर सेम सिंग्युलर्स अँड प्लुरल फॉर्म्स. त्यांचा सिंग्युलर फॉर्म देखील तोच असतो, त्यांचा प्लुरल फॉर्म देखील तोच असतो. एक वचनातही तशीच येतात आणि अनेक वचनात देखील तसेच येतात. अनेक वचनात त्याचा वापर जेव्हा केला जातो मित्रांनो, तेव्हा त्यांच्या अगोदर न्यूमेरल्स असतात. न्यूमेरल्स के पहले या तो फिर पीछे हम उनको यूज करते हैं और वो होते हैं हमारे ऐसे नाउन्स जिनको सिंगुलर में और प्लूरल में एक ही जैसा इस्तेमाल करना होता है. ना उनको सफिक्स ऐड करना होता है, ना उनके वॉवल में चेंज करना होता है, ना उनके अंत में हमें कुछ ढूंढने की परेशानी होती है. जैसे कि वैसे होते हैं, सिंगुलर में भी वही होते हैं, प्लूरल में भी वही होते हैं. और खास करके हमें यहाँ पर सवाल भी पूछे जाते हैं क्योंकि हम झट से, हमारा इंडियन मेंटालिटी जो है, हम झट से यस लगा देते हैं और उसको प्लुरल चेंज करते. आपण काही असलं का त्याला यस जोडलं म्हणजे त्याचं अनेक वचन करून टाकतो. तसं करायचं नाहीये. म्हणून लक्षात ठेवावं लागेल की सिंगुलर मध्ये आणि प्लुरल मध्ये अगदी सारखेच आहे. काही एक्झाम्पल्स इथे दिले. swine, sheep, deer, cod, grouse, 100,000, score, dozen, series, spices, pear, trout, salmon, aircraft, spacecraft. ही काही उदाहरणं आहेत. यांना आपण वापरताना न्यूमेरल्सच्या मागे पुढे वापरू शकतो. म्हणून हे सुद्धा लक्षात ठेवा की वी कॅन यूज दिस नाउन्स आफ्टर न्यूमेरल्स. These are some of the nouns having their singular and plural forms same. So these are the examples of this particular. Let's go for the next. What next says us that here are the nouns, we just use them in their plural forms. त्यांना आपण वापरत असतो तेव्हा त्याचे फक्त प्लुरल फॉर्म्सच वापरत असतो, त्यांना सिंग्युलर फॉर्म्स मध्ये वापरता येत नाही. त्यांचं सिंग्युलर करता येत नाही, ते प्लुरलच आहेत, त्यांना प्लुरल म्हणूनच वापरावं लागेल. एक वचनात येत नाहीत इंग्लिश मध्ये, त्यांना आपण अनेक वचनातच वापरू शकतो. काही एक्झाम्पल्स इथे आहेत. जसं इथे काही इन्स्ट्रुमेंट्स आणि ऑब्जेक्ट्स दिले आहेत. या इन्स्ट्रुमेंट्स आणि ऑब्जेक्ट्स मध्ये ज्या काही गोष्टी इथे उदाहरणार्थ दिल्या आहेत त्या सगळ्या बनतात 2 भागांच्या पण असते एक. बनते हैं 2 से लेकिन होती चीज एक है. जैसे हमारा स्पेक्टेकल है 2 क्लासेस से बना है, लेकिन स्पेक्टेकल बोलेंगे तो एक ही होता है. लेकिन उसको जब बोलते हैं तो स्पेक्टेकल ऐसे नहीं बोलना होता है, स्पेक्टेकल्स ऐसे ही बोलना होता है. गॉगल्स ऐसे ही बोलना होता है. सीजर्स ऐसे ही बोलना होता है. बेलोज ऐसे ही बोलना होता है. पिंसर्स, टॉन्ग्स, हेडफोन्स भी 2 होते हैं. सनग्लासेस, बाइनोकुलर्स भी वही तरह से होते हैं. प्लायर्स, पेन शेयर्स, these are the instruments for plural forms. And some of the wearings and dresses are here. काही wearings आहेत, काही ड्रेसेस आहेत जे आपण कपडे वगैरे परिधान करत असतो त्यांच्यासाठी. मग क्लोथ्स, बिलॉंगिंग, जीन्स, शॉर्ट्स, पायजमास, टाइट्स, ड्रॉवर्स, ब्रेचेस, ट्राउझर्स. बरं, ट्राउझर्सला देखील 2 पाय असतात ना, एका पायाची ट्राउझर पाहिली आहे का आपण? बरोबर आहे. आणि असली तरी कशी दिसेल ती लक्षात घ्या. तर ट्राउझर्सला 2 पाय असतात, पण ट्राउझर एकच असते की नाही? पॅन्ट एकच असते, तिला पाय जरी 2 असले तरी. ह्या एक्झाम्पल्स मध्ये बघा काही मिसलेनियस एक्झाम्पल्स इथे आहेत की ऍसेट्स, एनिमल्स, सायन्स, पर्सेंट्स ना, टायडिंग्स. ही एक्झाम्पल्स तुम्ही सगळी वाचून घ्या, तुमच्याकडे नोट करून घ्या, तुमच्याकडे या. नक्कीच याचा एक स्क्रीनशॉट देखील ठेवा. आणि एक प्रश्न आहे इथे या ठिकाणी. तुम्हाला मुद्दामून ह्या स्लाइड मध्ये एक नाउन मी असं ठेवलं आहे की जे एक वचनात दिल्या गेले, जे चुकीचं आहे आणि तुम्हाला ते चुकीचं यातलं शोधायचं आहे.
या स्लाइड में एक चुकीचं नाउन है, इसमें एक गलत वर्ड दिया है मैंने, एक गलत नाउन यहाँ पर दिया है जो सिंगुलर प्लूरल में इस तरह से आएगा, ऐसे नहीं है, एक गलत है यहाँ पर। और ये गलत जो है वो आपको ढूंढना है, और आपने उसको ढूंढ लिया तो उसको कमेंट बॉक्स में जरूर आपको लिख के भेजना है कि सर ये इसमें गलत है। और वो गलत जो भी हमें बोलेगा हम स्पेशल गिफ्ट उनको देना चाहेंगे। वो देखो कौन सा है, इसमें से है एक, आपको उसको ढूंढना है और ढूंढते हमें कमेंट बॉक्स में, कमेंट बॉक्स मध्ये मला त्या शब्दाला पाठवायचं आहे, त्याच्यासाठी मी एक भेट वस्तू देखील देणार आहे। ही काही नाउन्स अशी आहेत की ती कलेक्टिव्ह नाउन्स आहेत आणि ती कलेक्टिव्ह असल्यामुळे ती दिसतात सिंग्युलर आहेत, सिंग्युलर, पण त्यांना वापरायचं असतं प्लुरल्स मध्ये। याचा अर्थ आहे दिसतं तसं नसतं। ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही कलेक्टिव्ह नाउन्स आहे। दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, ही नेहमी सिंग्युलर्स मध्ये असतात। आणि तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची, यांना वापरायचं प्लुरल्स मध्ये। ओके, वन्स अगेन, these are some collective nouns. They are in the singular forms, but always used as plurals. लेकिन उनको यूज किया जाता है प्लूरल्स में। होते हैं कलेक्टिव नाउन्स, होते हैं सिंगुलर्स, और यूज करते हैं उनको प्लूरल्स में। तो कुछ एग्जांपल्स मैं आपको यहाँ पर बताने की कोशिश करूंगा। देखिए कौन से हैं, पीपल, जेंट्री, पोल्ट्री, कैटल, वर्मिन। इनको वर्ड्स में या तो फिर आपके सेंटेंसेस में कैसे यूज करते हैं, कुछ इस तरह से यूज करते हैं। ऑल द पोल्ट्री आर माइन। पोल्ट्री आर एक से ज्यादा, ऑल, है ना। पोल्ट्री दिखता है सिंगुलर और यूज करते हैं प्लूरल के जैसे, मतलब दिखता वैसे होता नहीं है जैसे दिखता है ना, जैसे दिखता है वैसे होता नहीं है। देखिए सेकंड एग्जांपल वर्मिन के बारे में भी उसी तरह से है, कैटल भी है और ये पीपल भी है और ये है हमारा जेंट्री। ये सभी को आपको यहाँ पर यूज करके बताया गया है कि देखिए ये है सिंगुलर्स, लेकिन यूज करते हैं उनको प्लूरल के तौर पर। ये सारे के सारे कलेक्टिव नाउन्स है। दीज आर द कलेक्टिव नाउन्स एंड वी आर यूजिंग देम इन ऑलवेज देयर प्लूरल फॉर्म्स। वो दिखते सिंगुलर है, होते प्लूरल है, ये ख्याल में रखना है। ये कुछ एग्जांपल्स होने के बाद में हम और एक बात पर आते हैं कि हियर आर सम फॉरेन वर्ड्स। मैं आपको खास करके बताऊंगा कि यहाँ पर फॉरेन वर्ड्स है। ये फॉरेन वर्ड्स भी हमारे इंग्लिश में आए हैं जैसे कि वैसे आए हैं, तो उनकी प्रॉपर्टीज साथ में लेके आए हैं हम। जैसे फॉर एग्जांपल मैं हूँ, मी आहे, आणि मला जर दुसऱ्या एखाद्या गावाला जायचं आहे तर मी माझा एखादा हात किंवा पाय किंवा डोकं असा बाजूला काढून मत जात नाही, हे सगळं घेऊनच तिकडे जातो। तसंच या शब्दांनी देखील केलेलं असतं। ही शब्द जेव्हा दुसऱ्या भाषेतून आपल्या भाषेत येतात तेव्हा त्यांची प्रॉपर्टी सोबत घेऊन येतात, आणि म्हणून मग त्यांची अनेक वचनं देखील त्यांच्या भाषेतलीच आहेत। बघा ग्रीक भाषेतून आलेली काही आहेत, ॲक्सिस, ॲक्सेस, क्रायसिस, क्रायसिस, एनालिसिस, एनालिसिस, हायपोथेसिस, हायपोथेसिस, बरोबर। आणि लॅटिन भाषेतून आलेली काही शब्द आहेत, ती सुद्धा तुम्ही बघा, इंडेक्स, इंडेसिस या पद्धतीचे आहेत, मेमोरँडम, मेमोरँडा, फॉर्म्युला, फॉर्म्युले, असे ही शब्द लॅटिन भाषेतून आलेले आहेत। काही शब्द फ्रेंच भाषेतून देखील आलेले आहेत, मॅडम, मॅडमेन्स, मेन्सर, मेन्स, मिस्टर, मिसेस, आपण जसं बोलतो ना तसं ती शब्द इंग्लिश मध्ये तशी आलेली आहेत फ्रेंच भाषेतून। त्यांची एक वचन अनेक वचन तुमच्या समोर आहेत। लॅटिन वर्ड्स देखील आहेत, लॅटिन भाषेतून आलेला हा शब्द उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेला आहे, तो देखील तुम्ही बघून घ्या। त्यानंतर हेब्रेव्स भाषेतून सुद्धा काही शब्द आलेले आहेत, ती या पद्धतीने अनेक वचनांमध्ये वापरली जातात। परत एक वेळा सांगतो मित्रांनो, याच्यात सुद्धा मी एक चूक ठेवलेली आहे, याच्यात सुद्धा अनेक वचनांमध्ये एक चूक ठेवलेली आहे आणि ती तुम्हाला लगेच सापडेल बरं का, तुम्ही शोधाल तर। आप उनको ढूंढेंगे, वो जो हमने यहाँ पर मिस्टेक रखा है तो उसको ढूंढिए और उसको भी आप कमेंट बॉक्स में हमें वापस बताइए कि सर ये यहाँ पर मिस्टेक है, तो मैं समझूंगा कि आपके समझ में ये सारी बातें जो मैं बता रहा हूँ वो आपकी समझ में आ गई। तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मी आभारी आहे। थँक्यू व्हेरी मच। तुम्ही
बऱ्याच वेळच्या लेक्चरमध्ये आहात. पण मित्रांनो लक्षात ठेवा, हे सर्व तुमच्या अतिशय उपयोगात येणाऱ्या गोष्टी आहेत. ज्यांनी कोणी या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या गोष्टी इतरांना देखील शिकवा, म्हणजे तुमच्या जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील. सी यू अगेन. हॅव अ नाईस टाइम. सो बाय बाय.